रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। लोणगाव कॅम्प म्हणजे हा नंबर 2च्या धंद्याचा कॅम्प आहे। ह्या कॅम्पवर हातभट्टी, दारू इथंच हातभट्टी काढण्याचे कारखाने इथंच लोणगाव कॅम्पवर, ह्या लोणगाव हद्दीमध्ये हे सर्व लोक इकडे हातभट्टी लोकांचे संसार उद्ध्वस्त करणारे त्या हातभट्टीवाले येतं। कमीत कमी पोलीस स्टेशनला माहिती असून सुद्धा कमीत कमी इथं 15 ते 20 दुकानं दारूची। पोलिस पैसे घेऊन सुद्धा पैसे घेऊन मॅनेज होते, तर केस करायला येते तर पैसे घेते सोडून देते, लक्षच करते। तर सरासरी नाही म्हणलं तरी बी इथं 10-15 जवळ दुकान आहेत अवैध धंदे सगळे हातभट्टीचे 2-4 इथंच कारखाने इथंच काढते दारू लोणगाव शिवारातच हे सर्व इथंच चलते। नंबर 2चे धंदे धाबे 7-8 10 धाबे 8 धाबे तिथं लोणगावला दारू विकणारे। हो पुढे चोऱ्या झाल्या काय पोलिसांनी पोलीस काय करू शकत नाही त्याच्यावर। आणि असं झालं की ह्या कॅम्पला 10 ते 15 दुकानं जर दारूची असतील आणि गाव लोकसंख्या जर 4000-5000 असेल तर ह्याच्यातली पिढी किती बर्बाद होईल ह्या पोलीस प्रशासनानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याची दखल घ्यायला पाहिजे आणि लोणगाव कॅम्प येथील दारू ह्यांच्यावर नियंत्रण आणायला पाहिजे ह्या पोलीस प्रशासनानं। म्हणजे काय ते पोलीस येऊन पोलीस स्वतः येऊन शिनी जर धाडी टाकते आणि त्याची कारवाई काय शून्य असेल तर मग ह्याला काय करू शकतो, इथली जनता काय करू शकते त्याला।